देशातल्या करोडो हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरात त्याच्या डोळ्यादेखत ज्यांना अधर्म किंवा पाप करण्याची जराही लाज वाटत नाही, ते लोक या देशामध्ये स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार कसे काय समजू शकतात? अयोध्येमधल्या राम मंदिराच्या दानपात्रात कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी एफ-आय-आर दाखल करण्याची वेळ आलेली आहे. पण बातमी ही नाही आहे की एफ-आय-आर दाखल झाला आहे. बातमी ही आहे की या एफ-आय-आरमध्ये ज्या 8 लोकांची नावं आहेत, ते या मंदिर ट्रस्टचे अत्यंत किरकोळ कर्मचारी आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती आणि इतकी मोठी गोष्ट आहे, ज्यांच्या नावानं भाजपनं 3 दशकं या देशात राजकारण केलं, त्या प्रभू श्रीरामाच्या बाबतीत अशा पद्धतीची कुठलीही एक गोष्ट लक्षात आल्यानंतर मोदी सरकारचा तिळपापड व्हायला पाहिजे होता. त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे होती. पण तसं काही घडताना दिसत नाही आहे. चंपतराय जे मंदिर ट्रस्टचे महासचिव आहेत आणि ज्यांच्या एकूण कारभाराबद्दल सगळेच लोक संशय व्यक्त करत आहेत. केवळ विरोधक नव्हे, संघ परिवारातले विश्व हिंदू परिषदेचे काही लोक, प्रवीण तोगडियांसारखे काही लोक, इतरही काही जे शंकराचार्य आहेत, ते सुद्धा या सगळ्याबद्दल चंपतराय यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि चंपतराय यांच्या सूचनेशिवाय, त्यांच्या निगराणीशिवाय असा गैरकारभार होऊ शकत नाही. कारण हे जे लोक आहेत ते सगळे त्यांचे आजवरचे निकटवर्तीय आहेत आणि मुळात मंदिर निर्मितीपासून ज्या ज्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या त्या प्रत्येक वेळी चंपतराय समोर होते. ते स्वतःला या सगळ्याचे उत्तरदायी समजत होते. मग अचानकपणे ज्यावेळी इतका मोठा कोट्यवधी रुपयांचा फेरफार झाल्याचा आरोप होतोय, त्यावेळी त्या एफ-आय-आरमध्ये चंपतराय यांचं नाव का नाही? आता भाजपच्याच लोकांच्या शब्दात सांगायचं तर हा सगळा घटनाक्रम जो आहे, तो जर तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर क्रोनॉलॉजी काय आहे हे नीट समजून घ्यावं लागेल. अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे याच महिन्यामध्ये 7-8 जूनला समाजवादी पक्षामध्ये कधी काळी मंत्री राहिलेले आणि या संपूर्ण रामजन्मभूमी आंदोलनाशी निगडीत असलेले पवन पांडे यांनी या संदर्भातला पहिला आरोप केला आणि त्याच्यानंतर अखिलेश यादव यांनी सुद्धा या संदर्भातले काही आरोप करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग एक SIT जी आहे ती सरकारनं स्थापन केली. आता गंमत बघा, कुठलाही अशा पद्धतीचा एक मोठा गैरकारभार समोर आल्यानंतर लीगल प्रोसिजर काय असते, कुठलंही सरकार काय करायला पाहिजे त्यांनी, तर पहिल्यांदा तर एफ-आय-आर दाखल व्हायला पाहिजे आणि या संबंधित लोकांची चौकशी व्हायला पाहिजे. हा इतका मोठा लोकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे. त्याच्याबद्दल जो जो कोणी दोषी असेल त्याला आम्ही सोडणार नाही, हा संदेश जायला पाहिजे होता. पण त्याच्याऐवजी काय झालं? मोदी सरकारचं आणि एकूणच भाजपच्या सगळ्याच लोकांच्या आवडीचं काम पहिल्यांदा SIT स्थापन झाली. आता ही अत्यंत टूथलेस SIT आहे. या SITनं 10-12 दिवसामध्ये आपला रिपोर्ट तयार केला पण. आणि गंमत बघा, या SITनं आपला रिपोर्ट कुणाला दिला 2 दिवसापूर्वी, तर IAS ऑफिसर संजय प्रसाद यांना SIT जाऊन हा रिपोर्ट सबमिट करते. आता हे संजय प्रसाद जे आहेत ते कोण आहेत? तर ते आहेत राम मंदिर ट्रस्ट बोर्डाचे एक्स ऑफिसो मेंबर, म्हणजे ते स्वतः त्या ट्रस्टवरती मेंबर आहेत. म्हणजे ज्यांनी दरोडा घातलेला आहे किंवा ज्यांच्यावरती दरोड्याचे आरोप आहेत त्यांनाच या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट जाऊन सोपवायचा. अशा पद्धतीनं या देशामध्ये सामान्य लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे याला काय म्हणावं, म्हणजे प्युअर सिनेमा आहे हा. इतका बिंडोकपणा या देशाच्या राजकारणामध्ये कसा काय होऊ शकतो आणि तुम्ही तो खपवून कसा काय घेताय? आत्तासुद्धा जी एफ-आय-आर दाखल झालेली आहे ती राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका सदस्यानं एफ-आय-आर दाखल केलेली आहे आणि त्यानुसार हा तपास होणार आहे. आता तपास पण कसा होणार आहे? आधी SITनं 10-12 दिवसामध्ये सगळी चौकशी करून घेतलेली आहे, कागदपत्र गोळा केलेली आहेत. ते आता लिहून ठरवतील की कुणाला वाचवायचं आहे, कुणाला सोडायचं आहे आणि त्यानुसार मग बरोबर तपास होणार. म्हणजे आधी निष्कर्ष काढला गेलेला आहे आणि मग तपास होणार आहे. इतक्या वाईट पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतायत आणि ते देखील
ज्या प्रभू श्रीरामाच्या नावानं या देशामध्ये 3 दशकं राजकारण केलं गेलं, त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये अवघ्या 2 वर्षामध्ये 2024मध्ये उद्घाटन होतं आणि 2026मध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला ही बातमी द्यावी लागते की मंदिराच्या दानपात्रामध्ये चोरी झाल्याप्रकरणी FIR. किती अविश्वसनीय मोदी भक्तांसाठी सुद्धा असेल ते मान्य करतायत का त्यांनी प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. पण इतके भयानक प्रकार या देशात चालू आहेत आणि त्याच्या पुढची गंमत बघा. कल्पना करा तुम्ही की ही गोष्ट जर काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये घडली असती तर तुम्हाला आजूबाजूला काय पद्धतीनं मीडियानं धुडगूस घातला असता. पण आता सगळा मीडिया शांत आहे. तुम्हाला कुठंही TV चॅनल्सवरती डिबेट दिसत नाही आहेत. एवढंच काय, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे 200 प्लॉट्स त्यांनी खरेदी केलेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे आदर्शचा एक आरोप झाला, तो देखील सासूबाईंच्या नावानं असलेल्या फ्लॅटचा अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मीडिया अशा पद्धतीनं तुटून पडायचं बातम्या दिसले की. मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी काही लोकांनी की या गोष्टीबद्दल किती चॅनल्सवरती तुम्ही डिबेट बघितल्या. आपल्या मराठी चॅनल्समध्ये सुद्धा किती ठिकाणी तुम्ही ही बातमी बघितली. जे चॅनल्स एरवी राजकारणाच्या अतिशय फुटकळ बातम्या तुम्हाला 24 तास दाखवत असतात, तिथं तुम्हाला कधी ही बातमी दिसली का इतकी महत्त्वाची. या तुमच्या गोष्टी कामाच्या आहेत पण त्या तुम्हाला दाखवल्या जात नाही आहेत आणि नको त्या गोष्टींमध्ये पत्रकारितेचे धडे जे आहेत ते दिले जात आहेत. ही या देशाची खरी शोकांतिका आहे. आता ज्या 8 लोकांच्यावरती ही FIR दाखल झालेली आहे ते नेमके कोण आहेत, त्यांचा रोल याच्यामध्ये काय होता, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयात. पण त्याच्या आधी आम आदमी पक्षाचे संजय सिंग हे या सगळ्याबद्दल काय म्हणतायत आणि एकूणच SITच्या कारभाराबद्दल त्यांना पहिल्यापासून संशय का आहे, ऐका. नमस्कार जैन साथियों, आज मैंने SIT के अध्यक्ष से मुलाकात करके जमीन घोटाले से संबंधित ऐसे कागजात और दस्तावेज दिए जिसमें सैकड़ों करोड़ का घोटाला हुआ था और इस घोटाले में शामिल थे चंपत राय जो ट्रस्ट के महासचिव हैं। इस घोटाले में शामिल थे अनिल कुमार मिश्रा, इस घोटाले में शामिल थे भाजपा के पूर्व मेयर ऋषिकेश उपाध्याय और उनका भतीजा दीप नारायण, और भी तमाम लोग थे। निश्चित रूप से अगर इसमें जरा सी भी कोई कार्रवाई होती तो सैकड़ों करोड़ के जमीन घोटाले के मामले में इन बेईमानों के खिलाफ, चंदा चोरों के खिलाफ FIR लिखना तय था। उससे ध्यान भटकाने के लिए आनन फानन में आज ही इन्होंने कर्मचारियों के खिलाफ FIR दर्ज कर ली। और किसने दर्ज की? ट्रस्ट ने दर्ज करवाई। ये ट्रस्ट अब तक क्यों सो रहा था? अब तक इस ट्रस्ट ने FIR क्यों नहीं करवाई थी? जब उसकी CCTV फुटेज थी, सारी जानकारी थी, पैसे की बरामदगी हो चुकी थी, तो इन्हीं लोगों के खिलाफ FIR पहले क्यों नहीं हुई? आज इसलिए हुई कि चंपत राय सैकड़ों करोड़ के घोटाले में फंस रहा था। आज इसलिए हुई कि मेरे द्वारा दिए गए जमीन के कागजात में ऐसे साक्ष्य हैं जिससे इन लोगों का बचना मुश्किल है। तो ये कोई छोटा मामला नहीं है, कोई सामान्य मामला नहीं है। आज जो एक रस्म अदायगी के लिए ट्रस्ट ने, ध्यान भटकाने के लिए ट्रस्ट ने FIR दर्ज कराई है, इसके ऊपर बिल्कुल मत जाइएगा। बड़े चोर, बड़े घोटालेबाज, डकैत अभी बाकी हैं, इनके खिलाफ कार्रवाई होना अभी बाकी है। आवाज उठाते रहिए, प्रभु श्री राम का नारा लगाते रहिए और चंदा चोरों को जेल भिजवाने का संकल्प ले लीजिए। जय हिंद। अयोध्या मंदिर में चढ़ावा चोरी को जांच करने के लिए एक SIT बनाई है। SIT की कोई पावर नहीं है। बिना FIR के, कानून के अंदर बिना FIR के कोई SIT बन ही नहीं सकती। मैं इनसे पूछना चाहता हूं, इन्होंने जो SIT बनाई है, किस कानून की किस धारा के अंदर ये SIT बनाई है? कोई कानून नहीं है। इस SIT के पास कोई पावर नहीं है। ये ना किसी को समन कर सकती, ना किसी को गिरफ्तार कर सकती, ना किसी पे रेड मार सकती। ये SIT कुछ नहीं कर सकती। केवल लीपापोती करने के लिए, मामले को रफा दफा करने के लिए, बड़े बड़े लोगों को बचाने के लिए SIT बनाई गई है। 2021 में भी इन्होंने SIT बनाई थी। 2021 में मामला उठा था कि अयोध्या के अंदर बहुत बड़े बड़े नेताओं ने और अफसरों ने जमीनें खरीद के घोटाला किया है।
उस टाइम भी एसआईटी बनाई थी, कोई एफआईआर नहीं की थी उस टाइम भी। आज तक उस एसआईटी का कोई अता पता नहीं है। ये एसआईटी भी थोड़े दिन में आप सब लोग भूल जाओगे। ये एसआईटी भी कुछ नहीं करने वाली। इस एसआईटी, अभी आपने पढ़ा होगा अखबारों के अंदर, छोटे छोटे आम कर्मचारियों को पकड़ पकड़ के एसआईटी उनसे पूछताछ कर रही है। अरे इतने सालों से इतने महीनों से अगर चढ़ावे की चोरी हो रही थी तो वो छोटे छोटे कर्मचारी बिना किसी बड़े आदमी की शह के तो कर नहीं रहे थे। जरूर चढ़ावे की चोरी ऊपर तक जारी थी, तो बड़े लोगों को बचाया जा रहा है और छोटे लोगों की जांच चल रही है। अगर इनकी वाकई मंशा चोरी, असली चोरों को पकड़ने की है, असली लोगों को पकड़ने की है, ये मामला सीबीआई को क्यों नहीं सौंपा जा रहा? ये मामला ईडी को क्यों नहीं सौंपा जा रहा? आज हर हिंदू पूछना चाहता है, आज हर सनातनी पूछना चाहता है कि इस मामले में अभी तक एफआईआर क्यों नहीं हुई? ये मामला अभी तक सीबीआई और ईडी को क्यों नहीं सौंपा गया? आता जेव्हा ही SIT स्थापन झालेली होती तेव्हा त्याच दरम्यान बातमी काय आलेली होती बघा. म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये अशी बातमी येऊ शकते. आज तकची ही बातमी आहे, अगदी काल परवाची आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, PMO ने राम मंदिर ट्रस्ट से मांगा था चंदे का हिसाब, चंपत राय ने जांच का हवाला देकर कर दिया इनकार. PMOला इन्कार करतायत हे चंपत राय. आणि म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याच्यावरती प्रतिक्रिया केली आहे. सोचिए, चंपत राय ने PM को हिसाब देने से मना कर दिया. इतनी हिम्मत कैसे हो गई चंपत राय की? ऐसा क्या राज जानते हैं चंपत राय कि PM भी उनके सामने मजबूर है? और दूसरी ओर SIT छोटे छोटे कर्मचारियों को बुलाकर सबकी आंखों में धूल झोंकने का काम कर रही है. आणि हे जे 8 लोक आहेत ज्यांच्यावरती FIR दाखल झालेली आहे, किती किरकोळ आहेत बघा. पहिलं नाव आहे रामशंकर यादव टिन्नू. हा कोण आहे? हा मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा अत्यंत जवळचा माणूस. तो याच्या आधी त्यांचा ड्रायव्हर पण म्हणून काम करत होता आणि दानपेटीमध्ये जे पैसे पडतील त्याची गणना करण्याचं काम याच्याकडं होतं. दानपात्राच्या काही चाव्यासुद्धा SITला याच्याकडं मिळालेल्या आहेत आणि FIRमध्ये आरोप आहे की या टिन्नूनं डोनेशन काउंटरच्या आसपास जवळपास 8 महिन्यांचं CCTV फुटेज डिलीट करून टाकलं. कल्पना म्हणजे तुम्हाला कळतंय का की राम मंदिराच्या ठिकाणी, देशाच्या इतक्या करोडो लोकांच्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी या लोकांची ही हिंमत होतीये की ते वाटेल तसा कारभार करतायत. आणि देशामध्ये मोदींचं सरकार आहे ज्याची भीती फक्त विरोधकांना आहे. आपण मात्र वाटेल ते करू शकतो, हा विचार जो आहे तो या लुटेऱ्यांना वाटतोय. दुसरं नाव आहे अनुकल्प मिश्रा. या संपूर्ण प्रकरणामध्ये या नावाची खूप चर्चा झाली. अयोध्येतल्या मिल्कीपूर गावामध्ये याच्याकडं गणना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी होती आणि याला मास्टरमाइंड समजलं जातंय. या अनुकल्पनं गेल्या काही महिन्यामध्ये स्वतःच्या गावामध्ये एक मोठं फार्म हाऊस जे आहे ते बनवलेलं आहे. लवकुश मिश्रा हा यांचाच नातेवाईक आहे अनुकल्पचा आणि हा पण त्या टीममध्ये सामील होता. त्याला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा पगार मिळायचा, पण त्यानं प्रॉपर्टी जवळपास करोडो रुपयांची आपल्या गावामध्ये खरेदी करून ठेवलेली होती. त्याच्याबद्दल सुद्धा संशय घेतला गेला. अविनाश शुक्ला हा सुद्धा चंपत राय यांचा अत्यंत जवळचा माणूस आणि त्याची ड्युटी होती की दानपेटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी काउंटिंग होते तिथं हा सुरक्षारक्षक म्हणून असायचा. रमाशंकर मिश्रा अविनाश शुक्लांचे करीबी, ते पण तिथेच ड्युटीवरती. मनीष यादव हे पण कर्मचारी आहेत. सुभाष नावाचा एक व्यक्ती आहे जो मूळचा बलियाचा राहणारा आहे आणि त्याच्यावरती देखील आरोप आहे. त्याच्यानंतर करुणेश हा राम मंदिराचा सफाईचा कर्मचारी आहे. म्हणजे हे ते 8 लोक आहेत ज्यांच्यावरती FIR दाखल झालेली आहे. म्हणजे किती किरकोळ लोक आहेत हे. जर इतकं मोठं काम करायचं असेल, CCTV डिलीट करायचं असेल, राम मंदिरासाठी आलेल्या 200 कोटी रुपयांचं दान गायब होतंय, सोनं चांदी, तर हे सगळं केवळ या दर्जाचे लोक करणार आहेत का? त्यांच्या पाठीशी कुणीतरी असल्याशिवाय हे होणार आहे का? आणि त्या लोकांना याच्यामध्ये जबाबदार का धरलं जात नाही आहे, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. आता सगळा घटनाक्रम थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. 7 जूनला पवन पांडेनं या सगळ्या संदर्भात
आरोप केलेला होता. 8 यादवला अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा सोशल मीडियावरती हा मुद्दा उपस्थित केला. 9 जूनला BJPचे नेते डॉक्टर रजनीश सिंह यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर CBI आणि EDची चौकशीची मागणी केली. पण लगेच 9 जूनला राम मंदिर निर्माण समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि पंतप्रधान मोदींचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा मीटिंग करतात. 10 जूनला या सगळ्याबद्दल रिपोर्ट मागवली जाते. पण मगाशी जी बातमी सांगितली मी की चंपत राय या सगळ्यामध्ये चोरीचा इन्कार करतात, फेटाळतात की आपण काही याच्यामध्ये गैरकृत्य केलेलं आहे. आणि मग 13 जूनला या सगळ्यामध्ये SIT दाखल होते. हा सगळा प्रकार जो आहे तो देशामध्ये ज्या एका घटनेवरून इतकं मोठं राजकारण, इतकं मोठं वादळ झालं त्या राम मंदिराच्या बाबतीत होतो आहे. FIR दाखल झालेली आहे. पण FIRमधली जर तुम्ही कलमं बघितली तर यांना जास्तीत जास्त 7 वर्ष शिक्षा होऊ शकेल. आणि एवढीच शिक्षा फक्त, आणि ते देखील इतक्या किरकोळ लोकांना. हे तुमच्यासाठी भाजपचं सरकार आहे, मोदींचं सरकार आहे, जे उठता बसता धर्माचं नाव घेतात. आणि मला कमाल पण त्या मीडियाची वाटते की एरवी राम मंदिराच्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतका मोठा रस या मीडियाला असतो. इतकी मोठी घटना होऊनसुद्धा आजूबाजूला पूर्णपणे शांतता आहे. आणि म्हणून तुम्हाला शेवटी जाता जाता हीच विनंती, स्वतंत्र पत्रकारिता जिवंत राहिली तर या देशामध्ये तुमचे मुद्दे उपस्थित केले जातील, तुमचा आवाज कुठंतरी मीडियामध्ये ऐकू येईल. म्हणून त्याच्यासाठी छोटीशी विनंती, छोटासा हातभारसुद्धा खूप मोलाचा ठरू शकेल. आपल्या चॅनलची जी मेंबरशिप आहे, ज्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, कमेंटमध्ये देतो आहे, त्याच्यावरती कृपया क्लिक करा आणि ही मेंबरशिप जी आहे ती तुमच्या परीनं जॉईन करा, जेणेकरून स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज जो आहे तो बुलंद होत राहील. तुर्तास इथंच थांबूयात आणि या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.